नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, तुमचे विद्यावृक्ष अकॅडमीमध्ये सहर्ष स्वागत आहे. तर सगळ्यांची आवडती असणारी पोस्ट जी आहे की आपल्या धर्मादाय आयुक्तालय जो विभाग आहे त्याच्यामधली जे महत्वाची पदे होती, जे एकदम चांगल्या ज्या पोस्ट होत्या त्याची फायनली सगळ्यांना आपल्याला आतुरता होती की ऍड कधी येईल त्याची जाहिरात आली आहे. 1-2 दिवसापूर्वीच त्याची जाहिरात येऊन धडकली आहे. तर आता ती त्यांनी असं सांगितलंय की ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये, एक तर ऑक्टोबर एंडिंग पकडून झाला, नाही तर नोव्हेंबरच्या फर्स्ट वीक मध्ये वगैरे त्याचे एक्झाम होण्याचे खूप जास्त चान्सेस आहेत असं त्यांनी दिलेही आहे की परीक्षेचा जो महिना आहे तो त्यांनी अंदाजित परीक्षेचा महिना त्याच्यामध्ये मेन्शन केलाय. मग त्या दृष्टिकोनातून आपल्याला आता सगळ्यांना माहिती आहे की आपण जे लोक कंबाईनची तयारी करतात किंवा राज्यसेवेची करतात, आता कंबाईनमध्ये आणि राज्यसेवेमध्ये पण खूप चांगले चांगले पद आहेत, पण जर इन केस ते कुठेतरी कोणाचं तरी स्किप मिस झालं असेल किंवा प्रिलिम्स निघाला असेल किंवा निघाला नसेल किंवा मेन्स मध्ये काही लोकांचं झालं नसेल, आता रिसेंट राज्यसेवेचा सुद्धा इंटरव्ह्यू जे स्केड्यूल आहे ते आलंय, म्हणजे मेन्सचा रिझल्ट लागलाय. तर त्यांचं ते जरी झालंय तरी डिसमूड होऊ नका. हे पण याच्यातले जे निरीक्षकची पद आहे, म्हणजे जे सगळ्या एनी ग्रॅज्युएटसाठी आहे, म्हणजे कोणी पण त्याचा फॉर्म भरू शकतं. तर ते पण निरीक्षकचं पद सुद्धा खूप चांगलं आहे. ज्या लोकांचं लॉ झालेलं आहे त्यांच्यासाठी विधी सहाय्यक नावाचं पद आहे. ज्यांचं टायपिंग आहे, जे लोकांची काही लोकांची ग्रुप सी प्रिलिम्स वगैरे निघाली नसेल त्यांच्यासाठी पण ही खूप चांगली संधी आहे. आणि निरीक्षकचं तर खूप चांगलं पद आहे. मग त्या दृष्टिकोनातून आपल्याला आतापासून व्यवस्थित प्लॅनिंग नुसार, कारण ऑक्टोबर नोव्हेंबर म्हटल्यानंतर हार्डली 2 महिने किंवा मॅक्सिमम 2.5 महिन्याचा आपल्याकडे कालावधी आहे. मग त्याच्यासाठी व्यवस्थित प्लॅनिंग करून, आपल्याला व्यवस्थित सिलेबसचं डिकोडिंग करून आपल्या पोस्ट मिळेल या दृष्टिकोनातूनच व्यवस्थित प्लॅनिंग करावं लागणार आहे. आणि डिकोडिंग पण करणं गरजेचं आहे की कुठले कुठले टॉपिक आहे, कुठल्या सब्जेक्टला कुठले कुठले टॉपिक त्यांनी हे केलंय. जनरली असं आहे की आय थिंक IBPS ही एक्झाम घेणार आहे. मग IBPS म्हटल्यानंतर सगळ्यात महत्वाचं आहे, TCS तरी एक थोडी त्यांची जी डिफिकल्टी लेवल आहे ती थोडी कमी असते, पण त्या मानाने IBPS ची थोडी जास्त असते. मग आपल्याला आपल्या अभ्यासाची डेप्थ सुद्धा वाढवावं लागेल आणि अभ्यासाचं टाइम वगैरे प्रॉपर प्लॅनिंग नियोजन करावं लागेल. मग त्याच्यासाठीच आपण आता आपला हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत की याच्यामध्ये आता प्रॉपर आपल्याला सिलेबस कसा आहे, काय आहे, आपलं पुढचं नियोजन कसं असायला पाहिजे या दृष्टिकोनातून हे लेक्चर असणार आहे. तर चला बघूया. आता आपलं याच्यामध्ये बघा की परीक्षा पॅटर्न दिला आहे. आता बघा, मी तुम्हाला आताच सांगितलं की कुठले कुठले पद आहेत. तर विधी सहाय्यक आहे, निरीक्षक आहे आणि वरिष्ठ लिपिक आहे. तर याचा जो पॅटर्न आहे, हा याच्या 3 पदांसाठी 200 गुणांचा पेपर असणार आहे आणि 2 तासाचा कालावधी असणार आहे. ठीक आहे. आणि नंतर याच्यामध्ये किमान म्हणजे मिनिमम 45% गुण पडणं आवश्यक आहे. म्हणजे पास म्हणजे कट ऑफ वेगळा राहिला तर मिनिमम तुम्हाला 45% गुण असणं आवश्यक आहे, प्राप्त होणं आवश्यक आहे. ठीक आहे. नंतर जे लघु उच्च श्रेणी आणि लघु लेखक कनिष्ठ श्रेणी, ठीक आहे, याच्यामध्ये हा 120 मार्क्सचा राहणार आहे. त्याच्यामध्ये सुद्धा किमान 45% गुण आवश्यक असल्यास त्यांनाच व्यावसायिक चाचणी, म्हणजे यांची जे व्यावसायिक चाचणी होणार आहे, म्हणजे स्टेनो टेस्ट जी आहे, म्हणजे हा स्टेनो ज्यांचा कोर्स झालेला आहे त्यांनाच एक्झाम देता येणार आहे, म्हणजे या पदासाठी त्यांनाच एक्झाम देता येणार आहे. इथे जे विधी सहाय्यक आहे त्याच्यासाठी आता आपलं याच्या आधी एक सरांनी लेक्चर घेतलं, त्याच्यामध्ये तुमची पात्रता सांगितली आहे, त्याच्यामध्ये नाही का सगळ्या गोष्टी त्याच्यात एक्सप्लेन केल्यात, तुम्हाला माहितीच असेल. आणि निरीक्षक तर एडी ग्रॅज्युएट आहे आणि वरिष्ठ लिपिक ज्यांचे टायपिंग आहे त्यांच्यासाठी आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये दोन्हीमध्ये किमान मिनिमम तुम्हाला 45% असणं आवश्यक आहे. आणि तरच त्यांना स्टेनोची जी टेस्ट आहे ती देता येईल. ठीक आहे. आता पुढचं जे आहे आपल्याला याच्यामध्ये की जो सिलेबस आहे, आता प्रत्येक याच्यासाठी सिलेबस कसा आहे, जे लघुलेखक उच्च श्रेणी आणि लघुलेखक कनिष्ठ श्रेणी हे जे 2 पद आहे, म्हणजे जे स्टेनोसाठी आहे, आणि निरीक्षक आणि वरिष्ठ लिपिक या सर्व पदाकरता जे आहे तो अभ्यासक्रम त्यांनी व्यवस्थित दिलेला आहे. आणि त्याच्यामध्ये बघा, मराठी मराठी, इंग्रजी, नंतर बुद्धिमापन चाचणी आणि सामान्य ज्ञान हे आहे. आणि जे विधी सहाय्यकचं जे आहे ना, विधी सहाय्यकची जी पोस्ट आहे ना, त्याच्यासाठी त्यांनी ऍक्ट टाकलेले आहे. ठीक आहे. तर आता हे सगळ्याचं आपण व्यवस्थित विश्लेषण बघूया की आपल्याला याच्यामध्ये कुठले कुठले टॉपिक करायचे आहे, कुठल्या कुठल्या सब्जेक्टसाठी, आणि बुक लिस्ट कुठली असावी. म्हणजे तुमचं कसं ना, सगळ्यात महत्वाचं काय असतं बघा, कुठल्याही एक्झामची आपण जेव्हा प्रिपरेशन करतो, आता काही लोक कंबाईनचे सुद्धा करत असणार आहे, कारण आता येणाऱ्या मध्ये राज्यसेवा तर आहेच, पण कंबाईन सुद्धा 9 नोव्हेंबरला आहे, लगेच 30 नोव्हेंबरला ग्रुप सी सुद्धा आहे, आणि आता ही पण ऍड आली आहे. मग याच्यामध्ये कॉमन काय हे बघायचं आधी. आता बघा, मराठी इंग्लिश तर आपल्या सगळ्यांना माहिती की सरळ सेवेसाठी आपलं मराठी इंग्लिश आपलं करणं फार गरजेचं असतं. आता मराठीमध्ये त्यांनी काय दिलंय की सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी, वाक्प्रचार, त्याचा अर्थ, उपयोग, तसेच उतार्यावरील प्रश्नांची उत्तरे, एवढं त्यांनी सिलेबस दिला. आता शब्दसंग्रह, वाक्यरचना आहे आणि पण यांनी वाक्प्रचार आहे, व्याकरण तर आपण नंतर बघूया. हे ज्या गोष्टी आहेत ना, ह्या तुम्ही PYQ लोकसेवा
पब्लिकेशनचे पीवायक्यूचं अनालिसिस आहे, ज्याच्यामध्ये आतापर्यंत कंबाईनचे असो अथवा राज्यसेवेचे असो झालेले सगळे प्रश्न दिलेले आहे. मग तुम्हाला ते पीवायक्यू तुम्ही आता ज्यांनी अभ्यास ऑलरेडी ज्यांचा झालाय त्याच्यासाठी ते पीवायक्यू खूप उपयुक्त ठरतील. म्हणजे त्याच्यातून तुम्ही जर तुमचा सराव केला ना तुम्हाला त्याचा खूप फायदा होईल. कारण ज्या म्हणी असतात आतापर्यंत आलेल्या त्या अशा बऱ्याचशा आहेत आणि त्यांनी काहीतरी 2011 पासूनच त्याच्यामध्ये विश्लेषण दिलेलं आहे. ठीक आहे, मग त्याचा फायदा होईल. मग ते पीवायक्यू जर सॉल्व्ह केले, जर याच्या आधी केला ज्यांची सुरुवात आहे त्यांनी काय करायचं, बाळासाहेब शिंदे सरांचं बुक आहे बेसिक पासून ते वाचू शकता. तुम्हाला म्हणी आहे, वाक्प्रचार आहे. कारण कधी कधी काय होतं एकदम बेसिक विचारतात, असं नाही की खूप डिफिकल्ट पण विचारतात पण इझी पण विचारतात. मग म्हणीचे अर्थ माहित पाहिजे, वाक्प्रचाराचा अर्थ माहित पाहिजे. मग त्यासाठी जास्तीत जास्त डेली काय करायचं, प्रॉपर जे लोक आता हीच पोस्ट टार्गेट करणार आहे ना त्यांनी डेली एक स्लॉट ठेवायचं की आपण जो शब्दसंग्रहाचा हा जो पोर्शन आहे, वाक्प्रचार आहे, म्हणी आहे, नंतर शब्दसंग्रह आहे, याच्यासाठी 1-2 तास साईडला ठेवायचे. एक तर पीवायक्यू सॉल्व्ह करायचे नाही ना डोळ्याखालून रोज ना ते म्हणजे आपल्या डोळ्यातून गेले की आपल्याला ते आठवतं. ठीक आहे, कारण एक तर सिलेबसच्या बाहेर ते काही जात नाही. एक सिलेबस डिझाईन केलेला आहे कुठल्याही सब्जेक्टचा असो, मग आपल्या डोळ्यातून प्रत्येक गोष्ट जाणं गरजेची आणि तिथे आठवली पाहिजे. एक तर परीक्षेचा कालावधी फार कमी आहे, त्याच्यामध्ये प्रॉपर नियोजन करून आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे. मग हे झालं. मग याच्यासाठी आपण कुठला कुठला करू शकतो, एकदा बाळासाहेब शिंदे सरांचं ज्यांची सुरुवात आहे ते बेसिक पासून करू शकता. ठीक आहे, नंतर मोळा वाळंबे सरांचा सुद्धा शब्दसंग्रह पण आहे आणि आता त्यांनी व्याकरण दिलंय. ठीक आहे, आता मोरा वाळंबे सरांचं ज्यांचं बेसिक मराठी चांगलं असेल ना ते मोरा वाळंबे सरांचं वाचू शकतात, कारण थोडी डिफिकल्टी लेवल जास्त आहे त्याची. पण ज्यांचं बेसिक क्लिअर नाहीये त्यांनी बाळासाहेब शिंदे सरांच्या याच्यातून कारण वाटलंच तुम्हाला तर मग तुम्ही मोरा वाळंबेकडे वळू शकता. ठीक आहे, एक मोरा वाळंबे सरांचं पुस्तक आहे. आता याच्यामध्ये शब्दसंग्रह पण आहे यांचा. ठीक आहे, मग आता हे 2 बुक झाले. आता याच्यामध्ये अजून आता उतारे तर आपल्याला येतेच. आता राहिला विषय फक्त व्याकरण. तर व्याकरणामध्ये कुठले टॉपिक आपल्याला करणं महत्वाचे आहे ते बघूया आपण आता पहिले. आता बघ ना, आतापर्यंत एक ट्रेंड आता आम्ही आमची जीएसटी, टीसीएसची आणि आयबीपीएसची जे पीवायक्यू आतापर्यंत म्हणजे ज्या परीक्षा घेण्यात आल्या त्याची एक सिरीज चालू केली. त्याचा तुम्हाला जीएस साठी फायदा होईल. मग आता मराठी इंग्लिश साठी काय करायचं, त्याचे पीवायक्यू आहे त्याचं पण अनालिसिस करायचे की आयबीपीएस असो अथवा टीसीएस असो त्यांनी कुठल्या टॉपिकवर जास्त भर दिलाय. तर त्यांनी महत्वाचे मी तुम्हाला टॉपिक सांगते जे वारंवार विचारण्यात येतात. तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा एक येतो संधी, सॉरी संधी नाही, त्याच्यामध्ये हे विचारतात प्रयोग, प्रयोगवर नंतर समास विचारतात, वाक्याचे प्रकार विचारतात, कधी कधी अलंकार सुद्धा विचारतात. माझं हे म्हणणं आहे की आपण आपल्या दृष्टिकोनातून सगळे व्यवस्थित टॉपिक कव्हर करून गेलं, कशावरही प्रश्न येऊ द्या आपलं चुकायला नको. मग हे झालं. याच्यामध्ये अजून एक आहे की विरुद्धार्थी आणि समानार्थी याच्यामध्ये चालू शब्दसंग्रहामध्ये पण विरुद्धार्थी आणि समानार्थी शब्द पण व्यवस्थित करायचे. कधी कधी थोडे डिफिकल्ट पण विचारतात, आपल्याला त्याचा अर्थ पण माहिती नसतो. ठीक आहे, मग काय काय झालं, प्रयोग, समास, वाक्याचे प्रकार, अलंकार, विरुद्धार्थी समानार्थी शब्द, उतारा आणि म्हणी आणि वाक्प्रचार एवढे सगळ्यात महत्वाचे. प्रयोग आणि समासवर तर खूपदा प्रश्न येऊन गेलेले आहे. वाक्याचे प्रयोग सुद्धा की केवळ वाक्य आहे, नंतर मिश्र वाक्य आहे, संयुक्त वाक्य आहे, हे बेसिक बेसिक. मग त्याची रिव्हिजन नसेल ना तर आपल्याला आठवत नाही. समासवर पण तत्पुरुष समास आहे, नाही का, असे बरेचसे वारंवार प्रश्न येतात. हे टॉपिक एकदम व्यवस्थित करून द्यायचे. स्पेशली ज्यांचा अभ्यास झालाय त्यांनी ह्या टॉपिकची फक्त रिव्हिजन करणं गरजेचं आहे. ठीक आहे, आता इंग्लिशमध्ये काय म्हटलंय त्यांनी की कॉमन व्होकॅब्युलरी, सेंटेन्स स्ट्रक्चर, ग्रामर, यूज ऑफ आयडम्स अँड फ्रेजेस अँड देअर मिनिंग अँड कॉम्प्रिहेन्शन ऑफ पॅसेज. आता पॅसेजचं तर आपल्याला प्रॅक्टिसच करावं लागतं, त्यासाठी आपलं कॉम्प्रिहेन्शन गरजेचं आहे. म्हणजे याच्यासाठी काय करायचं, ज्यांचं इंग्लिश वीक आहे त्यांनी काय करायचं की डेली पॅसेज सॉल्व्ह करायचे. आतापर्यंत जे आपलं पेपर झाले आयबीपीएसचे किंवा टीसीएसचे, ते पॅसेज घ्यायचे, ते सॉल्व्ह करायचे. त्याच्यातून तुमची इंग्लिश पण स्ट्रॉंग होणार आणि तुम्हाला अंडरस्टँडिंग पण तुमची वाढणार आणि इझी जातं. डोळ्याखालून गेलं ना की इझी जातं, एक आपल्याला सवय होऊन जाते. मग त्यासाठी जास्तीत जास्त पॅसेज. जर कोणाचं कधी कधी काय असतं की कॉम्प्रिहेन्शन आपलं वीक असतं, मग अशा याच्यासाठी काय करायचं, एक तर आपला व्होकॅब पण चांगला पाहिजे. मग त्याच्यासाठी आता व्होकॅब्युलरी पण आपल्याला ते मिनिंग पण विचारतात. एखादा शब्द देतात, एखादा डिफिकल्ट वर्ड दिलं त्याचं मिनिंग विचारतात की त्याचं म्हणजे आपण सिनॉनिम्स म्हणजे समानार्थी शब्द. मग त्यासाठी आपल्याला व्होकॅब्युलरी स्ट्रॉंग करायची. त्यासाठी सुद्धा
सुद्धा बाळासाहेब शिंदे सरांचं एक बेसिक पुस्तक आहे. नंतर तुम्ही महेश पाटील सरांचे पण जे PYQ अनालिसिस आहे त्याच्यातून पण जर तुम्ही चांगलं व्यवस्थित केलं ना, व्होकॅबचं स्पेशल दिलंय, तर त्याच्यातून पण तुमचं व्होकॅब खूप स्ट्रॉंग आहे. त्याच्यामध्ये सिनोनिम्स, अँटोनिम्स म्हणजे समानार्थी, विरुद्धार्थी शब्द आहे, आयडम्स आणि फ्रेजेस आतापर्यंत जेवढे आले. आता एमपीएससी हे जास्त डिफिकल्ट लेवलला पण विचारतात, त्याच्यात इझी पण असतं, म्हणजे त्याच्यातून तुमचे सगळे कव्हर होतात व्यवस्थित जर केलं ना आपण. म्हणजे काही वेगळं वाचायची गरज पडणार नाही, एकाच बुक मध्ये सगळं मिळून जाणार. ठीक आहे, मग महेश पाटील सरांचं जे PYQ अनालिसिस आहे आपण ते घेऊ शकतो. अनालिसिस आणि बाळासाहेब शिंदे सरांचं जे आहे इंग्लिश साठीचं ते बेसिक, ज्यांचं बेसिक क्लिअर नाही ना, मी त्यांच्यासाठी सांग. ठीक आहे, शब्दसंग्रहासाठी. मग आता ग्रामर, तर ग्रामरसाठी सुद्धा महेश पाटील सरांचं बुक खूप चांगलं आहे, तर ते पण तुम्ही करू शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला ग्रामरमध्ये काय विचारतात, एरर विचारतात किंवा टेन्स विचारतात एखादा. मग हा हे जर पॅसिव्ह व्हॉइस मध्ये असेल तर ते मग ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये कसं असेल, किंवा सॉरी हे व्हॉइस झालं, टेन्स मध्ये पास्ट परफेक्ट असेल तर प्रेझेंट कंटिन्युअस मध्ये कसं असेल तसं चेंज करायला विचारतात. मग ते एक महत्वाचं. नंतर पॅराजम्बल्स विचारतात, 4 सेंटेन्स दिलेले असतात, त्याचा आपल्याला करेक्ट सिक्वेन्स लावायचा असतो. हे सुद्धा प्रॅक्टिसनेच तुमचं स्ट्रॉंग होणार. म्हणून जास्तीत जास्त तुम्ही जेवढे PYQ आतापर्यंत जे अनालिसिस झालंय ते एकदा व्यवस्थित डेली टाइम देऊन द्या, की मला हे माझे टॉपिक वीक आहे, मला ते स्ट्रॉंग करायचे. मग त्याच्यासाठी आपण एक स्पेशल टाइम ठेवायचं. जसं मी तुम्हाला सांगितलं की शब्दसंग्रह मराठीचं वगैरे त्याला 1-1.5 तास देते, तसं इंग्लिशसाठी पण द्यायचं. व्होकॅब पण स्ट्रॉंग होतं. मग त्याचा फायदा कुठे होतो आपल्याला, कॉम्प्रिहेन्शन मध्ये होतो, आणि आपलं जे व्होकॅब्युलरीचे मिनिंग वगैरे विचारतात त्याच्यात सुद्धा होतं. इव्हन सिनोनिम्स, अँटोनिम्स विचारतात त्याच्यात सुद्धा होतो. ठीक आहे, आणि हे सगळं तुम्हाला प्रॅक्टिसनीच होणार आहे. म्हणजे 2 बुक इनफ आहे तुमच्यासाठी, आणि PYQ अनालिसिस. कारण कंबाईन पोस्ट खूप चांगली, समाज कल्याण आणि महिला बालविकासच्या ज्या पोस्ट होत्या खूप चांगल्या पोस्ट होत्या. त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही जर बघितलं ना, तर क्वेश्चनची जी डिफिकल्टी लेवल होती, स्पेशली मॅथ्स रिझनिंग खूप जास्त होती. म्हणजे एमपीएससीच्या कंबाईनच्या मेन्सला सुद्धा कधी कधी जे प्रश्न विचारले गेले नाही ते त्याला विचारले. मग अशा ज्या चांगल्या पोस्ट असतात, ज्याचं पे स्केल चांगलं असते ना, त्याचा सिलेबसही म्हणजे सॉरी त्याचे पेपर पण त्याच लेवलला हार्ड असतात. कारण शेवटी कॉम्पिटिशन आहे आणि भरपूर प्रमाणात कॉम्पिटिशन आहे. जागा पण चांगल्या आहे, आपल्याला आपलं बेस्ट देणं आहे. त्याच्यासाठी आपल्याला एक काय करायचं, की आपल्याला आपलं जेवढं बेसिक आणि PYQ व्यवस्थित करता येईल ना तेवढे करायचे. एकच ठेवायचा, सोर्स एक ठेवायचा, पण आपण परफेक्ट झालं पाहिजे. मग त्याच्यासाठी PYQ अनालिसिस सगळ्यात जास्त हेल्पफुल ठरतं. ठीक आहे, आता पुढचं बुद्धिमापन चाचणी म्हणजे त्यांनी सॉरी रिझनिंग बद्दल दिलंय. तर रिझनिंगचे त्यांनी डिरेक्टली टॉपिक आपल्याला दिले. त्याच्यामध्ये त्यांनी अॅनालॉजी, सिमिलरिटीज अँड डिफरन्सेस, स्पेशल व्हिज्युअलायझेशन, स्पेशल ओरिएंटेशन, व्हिज्युअल मेमरी, डिस्क्रिमिनेशन, ऑब्झर्वेशन, रिलेशनशिप कन्सेप्ट, अरिथमेटिकल रिझनिंग अँड फिगर क्लासिफिकेशन, नंतर अरिथमेटिक नंबर सिरीज, नॉन व्हर्बल सिरीज, आणि कोडिंग, डिकोडिंग. ठीक आहे, तर आता हे जे रिझनिंगचे टॉपिक आहे याच्यावर पण आपलं एक स्पेशल एक सेशन होणारच आहे. तर सर आपले जे घेतात आहे TCS रिलेटेड, हा त्याच्यामध्ये तुमचे TCS चे PYQ घेतात ऍक्ट रिझनिंगचे, तर त्याच्यामध्ये तुमचं ते कव्हर होऊन जाईल. आणि याच्यासाठी तुम्हाला कुठलं, आमच्या पण सरांचे लेक्चर्स खूप चांगले, तुम्हाला जर घ्यायचं असेल तर तुम्ही ते पण करू शकता. किंवा तुम्हाला वाटत असेल की आपले जे आतापर्यंतचे PYQ आहे, आतापर्यंत बघा की TCS आणि IBPS चे कुठल्या कुठल्या टॉपिकवर, म्हणजे याच्यातले जे टॉपिक आहेत त्याच्यावर त्यांनी जे विचारले त्याचे एक सिक्वेन्स काढायचा, की हे जे टॉपिक आहे तर त्याच्यामध्ये कुठल्या ह्याच्यावर कशा टाईपचे प्रश्न विचारले गेले, मग त्याच्यातून ते व्यवस्थित, आणि तुम्ही तसं मग आपल्या महेश सरांचे पण व्हिडिओ आहेत ते पण बघू शकता. त्याचा पण तुम्हाला खूप जास्त फायदा होईल. ते TCS IBPS ची सिरीज घेतात डेली लाईव्ह मध्ये, की आतापर्यंत जेवढे प्रश्न आले आहेत ना ते याची पण घेणारच आहे. कारण याच्यासाठी पण याच्यात रिझनिंगचं खूप इम्पॉर्टंट, त्यांनी रिझनिंगला वेटेज जास्त दिलाय, त्याच्यामुळे ते पण ते घेतीलच, की तुमचं सगळं कव्हर होईल. तर ती सिरीज रेग्युलर बघा, त्याचा तुम्हाला खूप जास्त फायदा होईल. ठीक आहे, त्या सिरीजचा खूप जास्त फायदा होईल. आणि ते तुम्हाला त्याच्यात सांगतीलच की आपल्याला कशातून करायचंय, आणि सर पण घेतील लेक्चर्स. ठीक आहे, आपली बॅच पण चालू होणारच आहे. त्या बॅच मध्येच तुम्हाला सगळे टॉपिक त्याचे कव्हर होऊन जातील. त्याचं काही हे नाही आहे सामान्य ज्ञान म्हणजे जनरल, सॉरी GS. तर त्याच्यामध्ये तर बघा त्यांनी इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र आणि सामान्य विज्ञान आणि चालू चालू घडामोडी म्हणजे GS मध्ये त्यांनी टोटल 5 टॉपिक दिले आपल्याला. याच्यामध्ये आता राज्यशास्त्रामध्ये बघा त्यांनी, सॉरी इतिहासामध्ये बघा त्यांनी काय म्हटलंय, की आधुनिक भारताचा इतिहास, विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास, सामाजिक व आर्थिक जागृती 1885 ते 1947.
हा पिरियड दिलाय. हा पिरियड महत्वाचा आहे की ते कुठल्या पिरियडवर जास्त प्रश्न म्हणजे स्वातंत्र्य मिळेपर्यंत भारताला 1885 पासून म्हणजे काँग्रेसची जी स्थापना झाली तेव्हापासून तर 1947 पर्यंत महत्वाच्या व्यक्तीचे कार्य आणि मेन म्हणजे समाजसुधारकांचे कार्य, स्वातंत्र्यपूर्व भारतातील सामाजिक जागृतीतील वर्तमानपत्रे हे महत्वाचे आहे, शिक्षणाचा परिणाम, स्वातंत्र्यपूर्व काळातील इतर समकालीन चळवळी आणि राष्ट्रीय चळवळी. आता याच्यामध्ये आपल्याला एक बेस्ट सोर्स काय, एक 11th स्टँडर्डचं जे इतिहासाचं बुक आहे ना त्याच्यामध्ये ह्या बऱ्याचशा गोष्टी कव्हर होतात आणि राहिलेलं जे आहे ते आपण आपल्या बॅचमध्ये कव्हर करणार आहोत बिलकुल व्यवस्थित. स्पेशली वर्तमानपत्रे ते त्याची एक लिस्ट आहे महाराष्ट्रातील आणि भारतातील. नंतर शिक्षणाचा परिणाम तो पण एक महत्वाचा चॅप्टर आहे. कुठले कुठले शिक्षणाचे आयोग होते, कुठले परिणाम झाले किंवा कुठल्या जे इंग्रज अधिकारी आहे, कुठल्या इंग्रज अधिकाऱ्यांनी शिक्षणाला महत्व दिलं, अशा बऱ्याचशा गोष्टी असतात नाही का, व्हॉइसरॉय वगैरे जे आहे गव्हर्नर. नंतर महाराष्ट्राचा इतिहास आणि आता 1857चा उठाव जो आहे तो याच्यामध्ये त्यांनी 1885 म्हटलं, पण महाराष्ट्राचा इतिहास जेव्हा येतो ना तेव्हा त्याच्यामध्ये 1857चा उठाव सुद्धा महत्वाचा असतो, कारण तो खूप महत्वाचा टॉपिक आहे, तो पण व्यवस्थित करून घ्यायचा. नंतर समाज सुधारण. आता मी नेहमी तुम्हाला टीसीएसची जेव्हा सिरीज घेते ना त्याचं तर ते तुम्ही एकदम व्यवस्थित रेग्युलर बघा, कारण त्याच्यात मी अनालिसिस घेते टीसीएस पण आणि आयबीपीएस. तुम्हाला त्यातून ना टॉपिक क्लिक होते. आपल्या बॅच मध्ये आपण घेणारच आहोत, पण डेली तुमच्या ना डोळ्याखालून जाणार ना प्रश्न, मी ते तुम्हाला एक्सप्लेनेशन पण सांगते प्रत्येक प्रश्नाचं. आता जे केडीएमसीचे जे पेपर होऊन गेले त्याच्यामध्ये मी ऑब्झर्व केलं की आपली जी सिरीज आहे मी तुम्हाला जे एक्सप्लेनेशन सांगते त्याच्यातलेच बरेचसे प्रश्न आले, वाटलं तुम्ही चेक पण करू शकता की प्रश्न कुठले आले, कारण मी एखादा क्वेश्चन जेव्हा तुम्हाला एक्सप्लेन करते तेव्हा त्याच्या सराउंडिंग जेवढी काही इन्फॉर्मेशन मला सांगता येईल किंवा जे एक्सपेक्टेड आहे त्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित एक्सप्लेन करते, कारण मला माहितीये की याच्यावर प्रश्न येऊ शकतात, आपण गेस करू शकतो. एक पीवायक्यू अनालिसिस मधून आपल्याला तेवढी आयडिया येऊन जाते. ती सिरीज प्लीज, माझं म्हणणं खरंच आहे तुम्हाला की त्याचा तुम्हाला खूप फायदा होईल. डेली आपली 6 ते 7 वाजता 6 वाजता लाईव्ह असते रोज, त्याची ती सिरीज आहे ती व्यवस्थित करा. तसंच आपण एक आयसीडीएस साठी पण सिरीज चालू करणार आहोत आणि आता ही जी टीसीएससी आणि आयबीपीएस ची सिरीज आहे ना ती तुम्हाला याला तर नक्की खूप जास्त फायद्याचं, येणाऱ्या सगळ्या सरळ सेवांना फायद्याचं ठरणार आहे, पण याच्यासाठी सुद्धा खूप जास्त फायद्याची ठरणार आहे. आता हे सगळं आपण इतिहासाचे समाजसुधारक आहे. मी तुम्हाला नेहमी सांगते की महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, महर्षी विठ्ठलरामजी शिंदे आहे, नंतर महादेव गोविंद रानडे आहे, सार्वजनिक काका आहे, भांडारकर आहे, नंतर महत्वाच्या नंतर आपल्या पंडिता रमाबाई आहे, ताराबाई शिंदे आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे, शाहू महाराज आहे. महत्वाचे जे लोक होऊन गेले त्याच्यावर कंपल्सरी प्रश्न असतो, मग ते आपल्या पाठ असणं गरजेचं आहे. त्यांनी स्थापन केलेल्या संस्था, त्याचा उद्देश काय होता, स्त्रियांशी रिलेटेड कुठल्या संस्था होत्या, मग ते विधवा पुनर्विवाह असो किंवा स्त्री शिक्षणासाठीच्या चळवळी असो किंवा नंतर मग काही राष्ट्रीय चळवळीमध्ये म्हणजे रिव्होल्युशन साठी सुद्धा काही काही गोष्टी संस्थांची स्थापना झाली आहे त्या पण महत्वाच्या आहे. नंतर अजून काय सांगितलंय त्यांनी की स्वातंत्र्यपूर्व काळातील समकालीन चळवळी, आणि स्वातंत्र्यपूर्व काळातील समकालीन चळवळी म्हणजे कुठल्या चळवळी झाल्या, भिल्ल आणि कोळ्यांचे उठाव झाले, शेतकऱ्यांचे उठाव झाले, बऱ्याचशा चळवळी सुद्धा झाल्या की स्वातंत्र्य मिळण्यासाठी सुद्धा झाल्या, ठीक आहे. आणि राष्ट्रीय चळवळी, त्या राष्ट्रीय चळवळी म्हणजे ते की स्वातंत्र्यासाठी ज्या चळवळी चालू करण्यात आल्या होत्या त्या, आणि समकालीन म्हणजे त्या दरम्यान कुठल्या चळवळी झाल्या, तर ह्या सगळ्या आपण आपल्या बॅचमध्ये व्यवस्थित कव्हर करून घेणार आहोत. जास्त आपण गोष्टी कशा असतात बघा, जीएस जेव्हा आपण करतो तर वेटेज शेवटी एक जीएस आहे एक इंग्लिश आहे, फक्त इंग्लिश मध्ये आपल्याला 25 जर क्वेश्चन आहे तर ते 25 क्वेश्चन ठीक आहे, पण जीएस मध्ये आपल्याला सब्जेक्ट 5 करायचे आहेत, मग त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला इम्पॉर्टंट गोष्ट जास्त करणं गरजेचं आहे. म्हणजे जेवढं करतोय जेवढं महत्वाचं आहे ते एकदम व्यवस्थित केलं ना त्याचा नक्की फायदा होतो, नाही तर आपण सगळं वाचत बसलोय आणि काही काही टॉपिक वर तर प्रश्न विचारणार पण नाही, मग त्याचा आपल्याला लॉस होतो. ठीक आहे, मग असं नको व्हायला, त्या दृष्टीने आपली बॅच पण लवकरच आय थिंक सोमवारपासूनच ती बॅच चालू होणार आहे. तुम्हाला जर ऍडमिशन घ्यायची असेल तर तुम्ही डिरेक्टली आमच्या अकॅडमीला कॉन्टॅक्ट करू शकता किंवा ऍप वरून जाऊन तुम्ही ती बॅच परचेसही करू शकता, ऍप डाउनलोड करू शकता. विद्यावृक्ष अकॅडमी नावाचं आमचं ऍप आहे. ही बॅच आपण लवकरात लवकर याच्यासाठी चालू करणार आहोत कारण फार कमी दिवस उरलेले आहेत, त्या दृष्टीतून आपल्याला व्यवस्थित नियोजन करून अभ्यास करणं गरजेचं आहे. तर आता बघा पुढचं आहे जिओग्राफी, भूगोल, आणि त्याच्यात त्यांनी महाराष्ट्राचा भूगोल विशेष अभ्यासक्रमासह मेन्शन केलंय. विशेष अभ्यासक्रमासह म्हणजे महाराष्ट्राचं व्यवस्थित करणं गरजेचं आहे. पृथ्वी पण आहे, जगातील विभाग सुद्धा आहे, हवामान आहे, अक्षांश रेषांश आहे, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या आणि उद्योगधंदे. आता तुम्ही आपल्या चॅनलवर जर बघितलं ना, मी प्राकृतिक भारताचा भूगोल टाकलेला आहे, त्याच्यात ते टाकलंय. नंतर त्यांनी बघा पृथ्वी
जगातील विभाग, मी पृथ्वीबद्दल काही आता महत्वाचे आपल्या सौरमालेवर पण एक व्हिडिओ येणार आहे. नंतर जे जगातील विभाग, आता जगातील विभाग म्हणजे त्यांनी काय म्हटलंय की आपले जेवढे खंड आहे, नंतर त्याच्यामध्ये पर्वत आहे, पठारे आहे, याच्यावर पण जोड्या लावा विचारतात. मग ह्या महत्वाच्या गोष्टी तुम्हाला हे माहित नसते की नेमकं कुठलं वाचायचं, मग त्याच्यासाठी बॅच महत्वाची असते आणि तसंच ती पीवायक्यू सिरीज पण महत्वाची आहे. ती व्यवस्थित बघा. आणि त्याच्यामध्ये आपल्याला महाराष्ट्र करायचं आहे, नंतर भारताचं पण बघायचंय, जगातील पण बघायचंय, पण एकदम सिलेक्टेड. आता अक्षांश रेषांश कसा बघायचा, मग त्याच्यामध्ये महाराष्ट्राचं पण बघायचं, भारताचं पण बघायचं, कम्पॅरेटिव्हली बघायचं, विसरता कामा नये, चुकलं नाही पाहिजे. मग याच्यासाठी आपल्याला प्रॉपर गायडन्स आणि प्रॉपर डिरेक्शन महत्वाचं असते अभ्यासासाठी. ठीक आहे. महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार आहे, पर्जन्यमान आहे, महाराष्ट्रावर जास्त भर दिलाय. महाराष्ट्र जिओग्राफी एकदम व्यवस्थित करून द्यायचं, मग त्याच्यावर जास्त प्रश्न येण्याचे चान्सेस असतात. आता पुढचं आहे राज्यशास्त्र. आता बघा, भारतीय राज्यघटना, संघ राज्यव्यवस्था, भारतीय राज्यघटना, स्थानिक स्वराज्य संस्था, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ व विधिमंडळ, घटना कशी तयार झाली, घटनेच्या प्रस्तावनेची भूमिका, तत्वे, घटनेची महत्वाची कलमे, ठळक वैशिष्ट्ये, केंद्र राज्य संबंध आणि निधर्मी राज्य. आता बघा, निधर्मी राज्य, मूलभूत हक्क, कर्तव्य, राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे, शिक्षण, समान नागरी कायदा, स्वतंत्र न्यायपालिका, राज्यपाल, मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ, कर्तव्य, अधिकार, कार्य, विधिमंडळ, विधानसभा, विधान परिषद, त्याचे सदस्य, अधिकार, कार्य व कर्तव्य आणि विधी समित्या इत्यादी. एवढा सगळा पोर्शन जो आहे ना, पॉलिटीमध्ये आपण कमाईसाठी सुद्धा करतो आणि राज्यसेवेसाठी सुद्धा करतो. आता आपली जी कमाईची फास्ट ट्रॅक बॅच आहे, तर ती कोणी घेतली असेल त्याचा खूप फायदा होईल, कारण त्याच्यामध्ये आपण हे सगळे टॉपिक, त्या पण बॅचचा फायदा होईल, किंवा आपण ही जी नवीन बॅच चालू करतो आहोत त्याच्यामध्ये मी सगळं तुमचं व्यवस्थित करून घेणार आहे, की पॉलिटिक्ससाठी हे जेवढे टॉपिक आहे हे सगळे कव्हर होतील व्यवस्थित. आणि मी तुम्हाला सांगते, जास्त नाही, एकदम शॉर्ट मध्ये महत्वाचे, कारण सरळ सेवेमध्ये आपल्याला फॅक्ट्स महत्वाचे आहे. सिंगल लाईन मध्ये प्रश्न विचारतो, 4 ऑप्शन दिलेले असतात, बस आपल्याला ते महत्वाचे, आपल्याला आन्सर करेक्ट आला पाहिजे. मग त्या दृष्टिकोनातूनच आपण ते लेक्चर डिझाईन करणार आहोत आणि बरोबर सिलेबस डिकोडिंग करून आपल्याला महत्वाचं काय आहे त्याच दृष्टिकोनातून आपली ती बॅच असणार आहे. नंतर आहे सामान्य विज्ञान, त्याच्यामध्ये फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे, प्राणीशास्त्र म्हणजे झुलॉजी आहे, ठीक आहे, वनस्पतीशास्त्र, बॉटनी आहे, आणि हायजीन आहे म्हणजे आरोग्यशास्त्र आहे. तुम्ही आमचे निरंजन सरांचे पण लेक्चर्स बघितले असणार आहे, त्याच्यामध्ये त्यांनी जे सायन्स आहे, सायन्स एकदम व्यवस्थित ते घेत आहे. बॅच पण कमाईच्या बॅचमध्ये पण आहे, म्हणजे ते तिथे पण घेत आहे, आणि तुम्ही युट्यूबवर पण लेक्चर्स बघितले असतील, त्यातून तुम्हाला आयडिया येईल की त्यांनी पण एकदम महत्वाचे फॅक्ट्स, तर ते सुद्धा बॅचमध्ये आपण व्यवस्थित घेणार आहोत. सायन्ससाठी पण तुम्हाला जे महत्वाचं आहे, कारण इथे बघा, राज्यशास्त्राचा खूप जास्त सिलेबस आहे आणि भूगोलाचा आणि इतिहासाचा आहे. याचे त्यांनी सिलेक्टेड टॉपिक हार्डली 2-3 प्रश्न सायन्सवरचे, पण राज्यशास्त्र आहे, जिओग्राफी आहे, हिस्ट्रीच्या जास्त प्रश्न वेटेज जास्त असतात. आणि नंतर सगळ्यात महत्वाचं आहे चालू घडामोडी, याला पण खूप जास्त वेटेज असतं. मग अशी जी टॉपिक आहे यासाठी तुम्हाला प्रॉपर गायडन्स हवं असतं, जसं सायन्स पण आता आहे बरेचसे, पण महत्वाचं काय, मग याचाच तुम्हाला बॅचमध्ये फायदा होतो. बॅचचा हाच फायदा असतो, आपण स्वतः वाचतो तेव्हा आपण काही पण वाचत बसतो. मग बॅच त्याच्यासाठी असतात की आपल्याला प्रॉपर डिरेक्शन मिळेल आणि कमी वेळेमध्ये जास्त आउटपुट यावं, ज्याला आपण स्मार्ट स्टडी म्हणतो. ठीक आहे. आता चालू घडामोडी जागतिक तशी महाराष्ट्र आणि भारतातील आपण आता रेग्युलरली करतोच आहोत. आता जर हा पेपर जर ऑक्टोबर मध्ये झाला ना, किंवा नोव्हेंबर मध्ये जरी झाला, तरी आपल्याला टीसीएस आयबीपीएस ची खासियत आहे, स्पेशली टीसीएस पेक्षा आयबीपीएस मी ऑब्झर्व केलंय की जे करंट आहे ना, ते ऑक्टोबर मध्ये जरी पेपर असेल, त्याचे एक वीक आधी जरी एखादी घडामोड म्हणजे एखादी इव्हेंट झाला असेल, त्याच्यावरही प्रश्न असतो. मग नेहमी लक्षात ठेवायचं की आपण एखाद्या एक्झामसाठी प्रिपेअर करतोय, सप्टेंबर पर्यंत व्यवस्थित करायचं, जे की आपण कंबाईनच्या फास्ट ट्रॅक बॅच मध्ये आपले करंटचे लेक्चर्स आहेतच, त्यांनी प्रॉपर घेतलंय, 24चं पण घेतलंय, 25चं पण आहे. मग आता येणाऱ्यासाठी आपल्याला आता जुलै ऑगस्ट पासून आता आपण नोव्हेंबर साठी करत सप्टेंबर पर्यंत करूया, पण ऑक्टोबरच्याही काही काही घडामोडी व्यवस्थित वाचून जायच्या प्रॉपर. त्याचा स्पेशल कसं असतं, क्रीडा पुरस्कार विचारतात, जास्त स्कीम विचारतात, इकॉनॉमिक सर्वे जे आता झाले आहे त्याच्यामध्ये कुठला निधी कुठल्या विभागाला किंवा कुठल्या मंत्रालयाला देण्यात आला आहे, नंतर ते रेपो रेट बऱ्याचदा विचारतात, नंतर एखाद्याचे अध्यक्ष नियुक्त झाले असेल ते विचारतात, एखाद्याचं निधन झालं असेल, पद्म अवॉर्ड्स वर जास्त असतात, पद्मश्री, पद्मविभूषण, नंतर पद्मभूषण, नंतर महाराष्ट्रातील महत्वाचे अवॉर्ड्स आहे, भारतातील महत्वाचे अवॉर्ड्स आहे, जागतिक लेवलवरच्या ज्या संघटना आहे, कुठले करार आहे रिसेंट झालेले, आता आपल्या इंटरनॅशनल लेवलला भारत सध्या खूप जास्त चर्चेमध्ये आहे, G20 आहे किंवा बाकीचे क्वाड आहे, अशा महत्वाच्या संघटना आहे, नंतर अंतरिक्ष संबंधित आहे, युद्ध सराव आहे. हे महत्वाचे टॉपिक जे आहेत ना, हेच वाचावे लागतात आणि याच्यावरच जास्त प्रश्न असतात. ठीक आहे, हे सगळं आपल्या बॅचमध्ये कव्हर केलं जाईल
आणि नंतर आता राहायला जे विधी सहाय्यक पद आहे त्याच्यासाठी हे ऍक्ट दिलेले आहे. तर ज्या लोकांचं लॉ झालंय त्यांच्या अभ्यासक्रमामध्येच ऍक्ट आहे, तर ते त्याच्यातून प्रिपरेशन करू शकतात. आणि बाकी जर तुम्हाला जीएस सॉरी बाकीचे जे सब्जेक्ट आहे ते करायचे असेल तर आपली बॅच आहे. तर आपली जी बॅच आहे ती येत्या सोमवारपासून सुरू होते. तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असल्यास तुम्ही ऍपवर जाऊन डिरेक्टली बॅच परचेस करू शकता. त्याच्यामध्ये आपण सगळं कव्हर करून गेलो. कमी कालावधीमध्ये तुमची नक्की पोस्ट निघेल या दृष्टिकोनातूनच ते बॅच डिझाईन केली आहे. आणि आतापासून व्यवस्थित नियोजन करा. मी सांगितल्याप्रमाणे जास्तीत जास्त सराव करा. डेली एक टाइम स्लॉट डिसाईड करा की मला या सब्जेक्टला इतका टाइम द्यायचा आहे. माझं ऍप्ट रिझनिंग वीक असेल तेही व्यवस्थित आतापासून करा. जास्तीत जास्त प्रश्न सोडवा. सरांची जी TCS आणि IBPS ची सिरीज आहे ती रेग्युलर बघत चला. सर त्याच्यामध्ये 35 ते 40 क्वेश्चन डेली घेत आहे व्यवस्थित. त्याच्यातून तुमची प्रॅक्टिस होईल. मी पण GS ची एक सिरीज घेते, त्याच्यामध्ये तुम्हाला एक्सप्लेन पण करते. फक्त असं नाही की आपण क्वेश्चन घेतोय आणि आन्सर सांगतोय, नाही. त्याचा फायदा तेव्हाच होतो जेव्हा आपण त्याचं सगळं सभोवतालचं व्यवस्थित अभ्यासतो. कारण एखादा कन्सेप्ट आपण शिकतोय ना, फक्त उत्तरापुरतं शिकायचं नाही. आपल्याला पुढे जाऊन त्याच टॉपिकचा प्रश्न आला तो आपल्याला येणं गरजेचं असते. नाहीतर त्या PYQ अनालिसिसचा काही फायदा होत नाही. PYQ अनालिसिस काय असतं हे पण आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. ती सिरीज खरंच व्यवस्थित बघत चला. आणि त्याचा दोन्ही सिरीजचा ऍप्ट रिझनिंगची सिरीज असो अथवा GS ची सिरीज असो त्याचा तुम्हाला खूप जास्तीत जास्त फायदा होईल. तर व्यवस्थित अभ्यास करा. काही डाऊट असेल तुम्ही नक्की कमेंट करून विचारू शकता. आणि बॅच लवकरच चालू होतीये. तुम्ही त्याला जर जॉईन करायची असेल तर तुम्ही त्याला ऍपवरून जाऊन डिरेक्टली परचेस करू शकता. थँक्यू अँड ऑल द बेस्ट.